फक्त 12 तासाच्या आत भिकारचोट महेशाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची माफी मागितली, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागितली आणि सकल हिंदू समाजाची त्या भिकारचोट महेशाने फक्त 12 तासाच्या आत माफी मागितलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर अजूनही नवीन असाल ना तर लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण आपण ते बोलतो जे सत्य असतं. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. हा जो भिकारचोट महेश आहे ना, आजपर्यंत यांनी महाराष्ट्रात चुत्यागिरी केली. चला ठीक आहे, एंटरटेनमेंट करत होता म्हणून आपण सगळ्यांनी खपून घेतलं. जाऊ द्या म्हणलो आपण, प्रत्येक वेळेस म्हणलो जाऊ दे, चला याला सोडून द्या, याला सोडून द्या. पण हा जो भिकारचोट महेश आहे ना, यांनी जो व्हिडिओ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात काढला ना, एकदा तो व्हिडिओ बघा. मित्रांनो, मी जातीनं 96 कोळी मराठा आहे, तरी सुद्धा मला हे आरक्षण नकोय मित्रांनो. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, मनोज जरांगे पाटील ही लोकांच्या चेहऱ्यावरती बोलायला लागलं, इतर जातीवरती बोलायला लागलं. अरे मला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. धनगर समाजाला, माळी समाजाला वाईट बोलून मिळालेलं आरक्षण आम्हाला काय फायद्याचं मित्रांनो. इतर जातीला नाव ठेवून भेटलेलं आरक्षण मला नकोय. कारण मी जातीनं 96 कोळी मराठा आहे, मी रॉयल माणूस आहे, मी रोज पिणार, रोज एन्जॉय करणार मित्रांनो. मला कशाला आरक्षणाची गरज आहे यार. माफ करा जरांगे पाटील साहेब, पण आपल्याला हे आरक्षण नकोय. खरं सांगतो मित्रांनो, मला आरक्षण नकोय. आणि जर तुम्हाला माझा राग येत असेल ना तर तुम्ही मला बिनधास्त मारून टाका. मग मला मारल्यावरती मनोज जरांगे परत जेलमध्ये जातील बघा, विचार करा नीट. बघितला व्हिडिओ. हा भिकारचोट महेशा दारू पितोय, मुताड पितो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. सर्वात पहिल्यांदा दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो. भिकारचोट महेशा स्वतःला 96 कोळी मराठा म्हणतो, दारू पिऊन तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. तुला लाज वाटत नाही का? आणि कुठे लाज विकली तू? फक्त व्ह्यूज साठी, फॉलोअर्ससाठी आणि पैसे कमवण्यासाठी तू एवढा खालच्या थराला उतरतोय, जातोय. तुला लाज वाटत नाही? लाज काय विकली का तू? लाज वाटायला पाहिजे. ते हरामखोरात तुला सुट्टी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तू दारू पिऊन घेतल्याबद्दल तर तुला फटके पडणारच आहे, पण ते फटके पडणार तुला शिवभक्तांकडून. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आरक्षण नकोय, धनगर समाजाला नावं ठेवून किंवा इतर जातीला नावं ठेवून कधी आरक्षण मागितलं? संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय 3 वर्षापासून, जरांगे पाटलांनी कधी कोणत्या जातीला कमी लेखलं किंवा कधी कोणत्या जातीला टार्गेट केलंय? एका जातीचं नाव सांग. जरांगे पाटलाच्या विरोधात भुकून तुला व्ह्यूज पाहिजे होत्या, फॉलोअर्स पाहिजे होते म्हणून तू जरांगे पाटलाच्या विरोधात व्हिडिओ काढला. पण तू कधी याचा विचार केला का? जरांगे पाटील हे लढतायत फक्त गोरगरीब मराठ्यांसाठी. तुला आरक्षण पाहिजे नाही पाहिजे हा तुझा विषय. जरांगे पाटील तुझ्या घरी आलेत का की आरक्षण घे, कुणबी प्रमाणपत्र काढून घे, असं कधी बोललेत का जरांगे पाटील तुझ्या घरी येऊन? नाही ना. जरांगे पाटलाच्या विरोधात व्हिडिओ काढणं तुला काय वाटलं मराठे खपून घेतील? जरांगे पाटलांनी कधीही कोणाला फोर्स केलं नाही की आरक्षण घ्याच म्हणून. ज्यांना लईच माज आहे ना, तू म्हणतो ना मी दररोज दारू पिणार, मी हे करणार ते करणार, मी पाटील आहे, मी रॉयल मराठा आहे. तू मराठा आहेस, तुला आरक्षण पाहिजे नाही पाहिजे हा तुझा प्रश्न आहे. पाटलांनी हा जो लढा उभा केलाय फक्त आणि फक्त गोरगरीब मराठ्यांसाठी केलाय. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे ना त्यांच्यासाठी हा पाटलांनी लढा उभा केलेला आहे. आरक्षणाची किंमत तुला काय कळणार आहे? तू भिकार चोटा, प्रमोशन करून पैसे कमवणार तू, याच्या खाली त्याच्या खाली झोपणार तू, आणि तू पाटलाच्या विरोधात भुकणार. मराठे खपून घेणार नाहीत, मराठे तुला फटके देणार आणि मराठी वाटच बघतायत कधी तू महाराष्ट्र राज्यात येतोय. फक्त आहे ना, फक्त पुण्यात येतो, तुला सुट्टी नाही भेटे. सगळं नियोजन केलंय मराठा समाजाने. तू फक्त पुण्यामध्ये ये, पाटलाच्या विरोधात भुकणार तू. पाटलाचा विरोध करून काही 2-4 लोकांना खुश करण्यासाठी तू व्हिडिओ टाकला. याचा विचार का नाही केला की आपण हे जर बोललो तर मराठा समाजाच्या भावना दुखतील? त्या समाजामध्ये आपण सुद्धा जन्म घेतलाय आणि आपल्याच समाजातील लेकरांसाठी तो माणूस दिवस रात्र लढतोय. हाडाची काढे केलेत, रक्ताचं पाणी केलंय फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी. जरांगे पाटलाचा संघर्ष माहिती तुला? कित्येक वर्षापासून जरांगे पाटील लढतायत फक्त मराठ्यांसाठी. तू मराठा जातीत जन्म घेतलाय ना. मराठ्यांसाठी पाटलांचा संघर्ष आजच्या 3-4 वर्षापूर्वीचा नाहीये. गेले 25 वर्ष झाले पाटील लढतायत समाजासाठी, समाजांच्या लेकरांच्या कल्याणासाठी. स्वतःच्या बायकोला सांगितलं होतं पाटलांनी, कुंकू पुसून तयार राहा, मेलो तर समाजाचा आणि आलो तर तुझा. तू भाड खाऊ त्या बाईच्या मागे पागल झाला तू. करमत तुला त्या बाईशिवाय? त्या बाईला घेऊन प्रमोशन करत फिरतो तू. लाज वाटत नाही तुला?
जरांगे पाटील त्यांनी स्वतःच्या बायकोला सांगितलं होतं, मेलो तर समाजाचा, आलो तर तुझा. असं तू करू शकतो का? त्या माणसानं घरदार सोडलंय फक्त समाजासाठी. जरांगे पाटील लढतायत फक्त आपल्यासाठी, आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी, येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी. आणि भाडकाव तू फक्त व्ह्यू साठी, फॉलोअर साठी जरांगे पाटलाच्या विरोधात व्हिडिओ टाकला. भडव्या, तुला लाज नाही वाटली का? मराठा समजतो ना तू, रॉयल मराठा आहे, मी दररोज दारू पिणार, मूत पे. ये पेतो का तू मूत? ये मूत तुझ्या तोंडात. हरामखोरा, तुला सुट्टी नाही बघ. पुण्यामध्ये सगळं नियोजन लावलंय, तू फक्त पुण्यामध्ये ये आता. उगाच आहे ना, उगाच मराठ्यांच्या भावना दुखवण्याची गरज नव्हती तुला. आरक्षण तुला पाहिजे नाही पाहिजे हा तुझा वैयक्तिक प्रश्न होता. आणि काय केलं तू? किती तासाच्या आत जिरली तुझी? मनोज दादा 3 वर्ष झालं घरदार सोडले, दिवस रात्र फिरतायत. 6 कोटी मराठ्यांचं काळीज आहे मनोज दादा. मराठे ना मराठे डोक्यावर ठेवतात पाटलाला. पाटलाला काही न व्हावं यासाठी कित्येक मराठे देवासमोर दररोज पूजा करतायत. कारण तो माणूस सगळं काही सोडून लढतोय फक्त आमच्यासाठी. भिकार छोटा, तुला आरक्षण पाहिजे नाही पाहिजे? आणि काय धनगर समाजाला नावं ठेवून, कोणत्या इतर जातीला नावं ठेवून, कोणत्या जातीला नावं ठेवलं बे? पाटील लढतायत 3 वर्षापासून, सातत्याने आंदोलन चालू आहे. 10-11 आंदोलन सुरू आहे. 29 तारखेला पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत ते. पाटलांनी आजपर्यंत कोणत्या जातीला टार्गेट केलं? कोणत्या जातीच्या विरोधात बोललेत पाटील आणि आरक्षण मागितलंय? पाटलांनी हा लढा उभा केलाय. 3-4 वर्ष झालं आंदोलन सातत्याने सुरू आहे, सरकारच्या विरोधात सुरू आहे. तू काय गु खातो का? तुला हे नाही कळलं का? पाटलांनी कधीही ओबीसीच्या विरोधात बोललेलं नाहीये. पाटील फक्त त्यांना बोलतात जे लोक मराठा आरक्षणामध्ये काड्या करतायत, मग ते कुणीही असो. बावनकुळे साहेबांना जे बोलले, बावनकुळे साहेबांनी ज्या काड्या केल्या होत्या ना, त्या काड्या केल्यामुळं तळपायाची आग मस्तकाला गेली पाटलाची. आणि साहजिक आहे, जाणारच आहे ना. कारण त्या माणसाला माहिती आहे आपण किती वर्षापासून दिवस रात्र उपाशी राहिलो या समाजासाठी. ज्या समाजाला मायबाप मानले, जर त्या मायबापाचं जर कोणी वाटोळं करायला निघालं असेल तर कोणता लेख गप बसणार आहे? पाटलांनी काय चूक केली? बावनकुळे साहेबांच्या विरोधात जी भाषा पाटलांनी वापरली ना, तीच भाषा योग्य आहे आणि तीच भाषा बावनकुळ्याला कळती. हरामखोरा, तुला माहिती नव्हतं, कशाला व्हिडिओ टाकला तू? बावनकुळेच्या विरोधात पाटील बोलले, त्याच्यामुळे तू हा व्हिडिओ बनवला. आरक्षण नको, मी रॉयल मराठा आहे, मी दारू पिणार, बियर पिणार. तू मूत पे, नाही तो गु खा कोणाचा. पण तू मराठ्यांच्या विरोधात काड्या का केल्या? बावनकुळ्याबद्दल तुला एवढं वाईट वाटलं ना, तर त्या बावनकुळ्यांनी काड्या का केल्या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये? त्या बावनकुळ्याला जाऊन विचारायचं ना. तुला हा व्हिडिओ नेमकं कुणी बनवायला सांगितला होता? कोणाच्या बोलण्यावरून तू हा व्हिडिओ बनवलाय पाटलाच्या विरोधात ना, त्याचाही खुलासा कर. आणि तुला सुट्टी नाही. ज्या दिवशी तू या ठिकाणी येशील ना, सगळं नियोजन लावलंय मराठ्यांच्या पोरांनी. मराठ्यांचे पोरं ना तुला सोडणार नाही भडव्या. भिकार चोटा, मुताड पेतो आणि व्हिडिओ बनवतो. जिरली ना, 12 तासाच्या आत तुला मनोज दादाची माफी मागायला लावली. मराठ्यांचा नाद नको करू बाळा. तू मराठा जरी असला ना, मराठ्यांचे पोरं ऐकून नाही घेणार. पाटील आहे ना पाटील, काळीज आहे आमचं. पाटलाला लोक देवासारखं मानतायत, पाटलाची पूजा करतायत. आणि जर तू त्या पाटलाला शब्दानेही बोलला ना, तुला सुट्टी नाही. 12 तासाच्या आत तुला माफी मागावी लागली. जिरली ना, रात्रीची उतरली, सकाळी माफी मागावी लागली. मुताड प्यायचंच नाही ना. मुताड पिऊन व्हिडिओ काढण्याच्या ऐवजी जर तू समाजासाठी एखादा व्हिडिओ टाकला असता, आरक्षण आम्हाला पाहिजे कारण ते आमच्या हक्काचं आहे, असं जर एखादा व्हिडिओ टाकला असता ना, समाजाने नाव काढलं असतं. पण आज तो समाज, ज्या समाजामध्ये तू जन्म घेतलाय, तुला फटके देणार म्हणजे देणार. आणि तुला फटके खायचेच भाई, तयार राहतो. पाटलांनी संघर्ष केला मराठ्यांसाठी. पाटील लढतायत फक्त आपल्यासाठी, आपल्या लेकरांच्या येणाऱ्या भविष्यासाठी. तुला काय कळणार आहे रे? 1% जे लेकरू हुकतं ना, त्या लेकराला माहिती असतं या आरक्षणाची किंमत काय आहे, आरक्षण किती महत्वाचं आहे ना, हे त्या लेकराला जाऊन विचार कधी. जे लेकरू फक्त आणि फक्त 1% हुकलंय नोकरीला लागण्यापासून. जेव्हा ते लेकरू नोकरीला लागत नाही फक्त 1% ना, लेकरू ढसाढसा रडत आहे. घरी जाऊन आई बापा पुढं ढसाढसा रडतं ते लेकरू. आणि त्या लेकराच्या आई वडिलांनी दिवस रात्र शेतात कष्ट केलेले असतात की माझं लेकरू नोकरीला लागावं म्हणून. तुला काय कळणार आहे भिकार चोटा, गु खातो, मुताड पेतो तू हरामखोरा. लाज नाही वाटली का तुला? मराठ्यांच्या विरोधात तू गेलायस, मराठी तर तुला तुडवणार. पण याच्यानंतर जर दादांच्या विषयी
एक जरी तुझा शब्द चुकीचा निघाला ना भाडखाऊ, गाठ तुझी मराठ्यांशी आहे. मराठी तुला तुडवल्याशिवाय राहणार नाही भिकारचोटा, लक्षात ठेव. आता दुसरा विषय, सन्माननीय राजसाहेब ठाकरे. ठाकरे कोण आहेत माहिती तुला? जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर अत्याचार होतो, सगळ्यात पहिल्यांदा धावून येणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. तू काय म्हणला? आता तू दाढी काढली, मिशा काढल्या तर लोक तुला छक्का म्हणायला लागले, कारण तुझे कांडच असे आहेत. तुझे चुत्यागिरी करतोय ना, लोक तुला बोलणारच आहेत. कायम काही ना काही व्ह्यूज साठी, फॉलोअर साठी चुत्यागिरी तुझी चालूच असते. कधी त्या बायकोला घेणार, कसलाही दलिंदर व्हिडिओ काढणार, कधी तूच दलिंदरगिरी करणार आणि व्हिडिओ काढणार फक्त व्ह्यूज साठी, फॉलोअर साठी. आजपर्यंत चला ठीक आहे, महाराष्ट्र तुला हसण्यावरी घेत होता, पण आज तू सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलला. राजसाहेब ठाकरे यांच्याशी तुलना तुझी करतो काय? राजसाहेब ठाकरेंचं तुला कर्तृत्व माहिती काय? जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर अत्याचार होतो ना, सगळ्यात पहिल्यांदा धावून येणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. हे जे परप्रांतीय बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात आलेत ना, इथंच राहतात, इथंच खातात, इथंच कमवून सगळं प्रॉपर्ट्या वगैरे खरेदी करतात, गाड्या घेतात, बंगले घेतात आणि इथं एवढं कमवून आपल्याच मराठी माणसावर दादागिरी करतात, त्यांच्यावर रुबाब झाडतात. तेव्हा आहे ना, तेव्हा मराठी माणसाच्या मदतीला धावून जाणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि त्या पक्षाला जन्म दिला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी. ठाकरेंचं कर्तृत्व माहिती का तुला भडव्या? तुझी तुलना राजसाहेब ठाकरेंशी करतो तू? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सुद्धा तुला शोधतायत. तू पुण्यामध्ये माघारी आहे, तू फटके 100% खाणार आहे भाई, खाणार आहे तू. माफी मागितली म्हणून तुला काय सुट्टी देणार आहेत? पहिल्यांदा काहीही करायचं आणि नंतर माफी मागायची. तुला काय वाटलं भडव्या तुला सुट्टी नाही? राजसाहेब ठाकरे असतील किंवा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असतील किंवा हिंदू धर्माबद्दल तुझे अपशब्द वापरलेत ना, तुला सुट्टी नाही बेट्या. सगळे लोक शोधतायत तुला. तुझी गाठ आहे ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याशी आहे आणि सकल मराठा समाजाशी आहे. कारण तू जे काही कांड केलंय ना बाई, आता तुला सुट्टी नाही. आतापर्यंत हसण्यावर घेतलं, पण आता आहे ना, आता तुझा माज मराठे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोडल्याशिवाय राहणार नाहीत. तुझी वाटच बघतायत फक्त. राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी कायम लढतात. अरे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ना, मराठी माणसासाठी गुन्हे अंगावर घेतात रे, गुन्हे. कित्येक केसेस त्यांच्यावर पडलेले आहेत फक्त आपल्या मराठी माणसासाठी. आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते अंगावर केसेस तर घेतातच, पण कायम रस्त्यावर उतरतात. माहिती का तुला हे? माहिती नसेल तुला. तू बाहेर राज्यात राहतो ना, तिकडे परदेशात राहिला, तिकडे चोऱ्या करीत होता. मग चोऱ्या केल्या, तिकडून पोलिसांनी गाडीत बांबू घातला. गाडीत बांबू घातल्याच्या नंतर तो पुन्हा भारतात आला. आता फिरत राहतो नुसता इकडं तिकडं कुत्रे मारीत, मुताडा पेतो. आणि तू दुसरी एक गोष्ट अजून काय बोलला? मी देव धर्माला मानत नाही. भिकार छोटा, तुझ्यासारखं एक कुत्र दारू पिऊन भुकलं म्हणून देवी देवताचं अस्तित्व कमी होणार आहे का? हिंदू धर्माच्या भावना दुखवण्याचं काय तुला कुणी काय कॉन्ट्रॅक्ट दिलंय का? का दुखवल्या तू हिंदू धर्मातील सगळ्या लोकांच्या भावना? देवी देवतांवर बोलतो. श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तू मासे खातोय आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतोय आणि वरून काय सांगतोय? मी हिंदू धर्माला मानत नाही, देवी देवतांना मानत नाही, मी श्रावण महिना पाळणार नाही, मी श्रावण महिन्यात सुद्धा मासे खाणार. अरे मासे खा, नाही तर तू घू खा ना, भाड खाऊ. किती वेळा सांगतोय मी तुला? पण तू सोशल मीडियावर समाजाच्या भावना का दुखवतोय? का समाजाला तू टार्गेट करतोय? आणि काय केलंय तू? तुझ्या गाडीत दम होता ना, तर राहायचं ना, त्या मुद्द्यावर ठाम राहायचं ना. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल तू जे काय बोललाय, तू दाढी मिशा काढल्या, लोक तुला छक्का बोलायला लागले. आता सन्माननीय राजसाहेब ठाकरेबद्दल तू त्या गोष्टीची तुलना केली, लोक जर तुला छक्का बोलते, तू आहेच ना छक्का, तू आहेच छक्का. राजसाहेब ठाकरे कोण आहेत माहिती तुला? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजसाहेब ठाकरे यांचं वजन काय आहे ना, ज्याच्या सांगण्यावरून तू हे जे काही कृत्य केले असतील ना, त्या भाडखावना जाऊन विचार, राजसाहेब ठाकरे कोण आहेत, मनोज जरांगे पाटील कोण आहेत. भिकार छोटा तुझा अभ्यास नाही ना, जाऊन विचार तुझ्या बापाला, तुझ्या आईपाशी जा आणि त्यांना विचार की मनोज जरांगे पाटील कोण आहेत, सन्माननीय राजसाहेब ठाकरे कोण आहेत. जाऊन विचार तुझ्या आईला आणि बापाला. त्या मुद्द्यावर कमीत कमी ठाम तरी राहायचं ना.
12 तासाच्या आत तुला माफी मागावी लागली आणि आता तू माफी मागतोय. सुट्टी नाही भेटत तुला सुट्टी नाही म्हणजे नाही, वाटच बघतोय तुझी. मराठ्यांचा नाद करू नको बाळा तू. मराठे तुला तुडवणार म्हणजे तुडवणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याशी तू पंगा घेतलाय, राजसाहेब ठाकरेंशी तू पंगा घेतलाय. राजसाहेब ठाकरे ना, त्यांचे कार्यकर्ते तुला जिथं दिसतील तिथं तुडवणार आणि हा शब्द आहे. बाकी भावांनो, हा व्हिडिओ फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला की 12 तासाच्या आत या भिकारचोट मैशाने दादांची माफी मागितली, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागितली, पण यांनी माफी मागितली म्हणून आपण याला सोडणार असं झालं नाही पाहिजे. कारण याला जर आपण माफी मागितली म्हणून सोडलं ना, असं वारंवार कुणीतरी महाराष्ट्रात दादांचा अपमान करल, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा अपमान करल, हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखवतील. त्यामुळे ना याला एकदा तुडवल्याशिवाय पर्याय नाही. कारण ह्यांनी जे कांड केलंय दारू पिऊन फक्त व्ह्यूजसाठी, फॉलोअर्ससाठी केलेलं आहे. त्यामुळे याला सुट्टी देऊ नका. याची वाट आपण बघतच आहोत आणि सगळं नियोजन केलेलं आहे. जसं हा येईल ना, याला आपण तुडवणार, हा शब्द आहे. बाकी एवढंच सांगायचं होतं. आणि भिकारचोट मैशा मनोज दादा जरांगे पाटलाच्या विरोधात पुन्हा जर भुकला ना, आम्ही कट्टर मावळे छत्रपती शिवरायांचे, जर आमच्या वाट्याला जर कुणी आला ना, मातीमध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यामुळे ना मराठ्यांच्या विरोधात पुन्हा भुकू नको, चुकूनही भुकू नको. आरक्षण पाहिजे नाही पाहिजे तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला नसेल पाहिजे घेऊ नको, भिकारचोटा हरामखोर अवलादी घेऊ नको. पण पाटलाच्या विरोधात जर भुकला रे बाबा पुन्हा, तर भाई व्हिडिओ वगैरे काढणार नाही, डायरेक्ट तुला तुडवणार. एवढं लक्षात ठेव. तुडवणार म्हणजे तुडवणार. मग आहे ना, मग पहिल्यांदा तुडवणार आणि नंतर तुला पोलिसांच्या ताब्यात देणार. एवढं लक्षात ठेव. पाटील आहे ना, पाटील काळजाचा विषय आहे बाई. पाटलांच्या विरोधात एकही शब्द खपून घेणार नाहीत. कारण ते पाटील लढतायत इमानदारीने, स्वाभिमानाने, गर्वाने, फक्त जातीसाठी. आपल्या जातीशी त्यांनी प्रामाणिकपणे ठेवलाय आणि तोच प्रामाणिकपणा आज सकल मराठा समाजाने डोक्यावर घेतलाय. 6 कोटी मराठे समाज पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. पाटलाला देवासारखं मानतायत. पाटील 6 कोटी मराठ्यांचं काळीज आहे. आणि जर तू पाटलाच्या विरोधात भुकला, तुला तुडवला भाई, शब्द आहे. बाकी एवढंच. मराठ्यांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा. आणि पुन्हा एकदा सांगतोय, हक्काने सांगतोय, दादांच्या विरोधात जे कुणी जाईल ना भाई, त्याला आपण तुडवल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जे मग लोकांना आपल्या शब्दातून तुडवतो ना, हे जर तुम्हाला पाहायचं असेल, हक्काने सांगतोय, द रिअल थॉट आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करून टाका. बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. मग ते व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून इथून पुढे कोणत्या हरामखोराची ताकद नाही झाली पाहिजे की दादांच्या विरोधात किंवा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलण्याची. जो मराठ्यांच्या विरोधात, आपण त्याच्या विरोधात. मग तो बादशाह का असताना, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, घेणं देणं नाही. जो मराठ्यांच्या विरोधात, हा आरबी पाटील त्याच्या विरोधात. त्यामुळे एवढं सांगेल, आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पुन्हा सांगतोय सबस्क्राईब करा. बाकी थांबतो, रजा घेतो. या व्हिडिओमध्ये एवढंच. हा जो भिकारचोट मैशा आहे त्याला धडा शिकवायचा होता. कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ बघून? नक्कीच कमेंट करा. थांबतो, रजा घेतो. बाकी तोपर्यंत भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.